नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ॲग्री मराठी अपडेटवर। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सातारा जिल्ह्यातील निघालेल्या IFSC ब्लॉक एंचर या पदासाठी भरती। तर विद्यार्थी मित्रांनो, या भरतीमध्ये किती जागा आहेत, कोणत्या तालुक्यासाठी किती जागा आहेत, शैक्षणिक पात्रता काय आहे, अनुभवाची अट काय आहे आणि वयोमर्यादा किती आहे व निवड प्रक्रिया कशी होणार आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या कृषी तसेच नवीन सरकारी व इतर भरतीच्या जाहिरातीची माहिती मिळवण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती सातारा जिल्ह्यामध्ये सन 2019 पासून अभियानाची अंमलबजावणी सुरू आहे। सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यामध्ये एकात्मिक शेती प्रभाव म्हणजेच IFSC विकास प्रकल्प राबवला जात आहे। या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी IFSC ब्लॉक एंचर याची निवड करण्यात येणार आहे। या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराची नियुक्ती संबंधित प्रभाग संघामार्फत करण्यात येणार आहे। ही नियुक्ती सुरुवातीला 11 महिन्याच्या कराराच्या कालावधीसाठी असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे कोणत्या तालुक्यामध्ये पद उपलब्ध आहे। या जाहिरातीनुसार खालील तालुक्यातील प्रत्येकी एक IFSC ब्लॉक एंचर पद आहे। विद्यार्थी मित्रांनो, सातारा जिल्ह्यासाठी 1 जागा, कोरेगावसाठी 1 जागा, खटावसाठी 1 जागा, मानसाठी 1 जागा, पाटणसाठी 1 जागा, फलटणसाठी 1 जागा, जावलीसाठी 1 जागा, कराडसाठी 1 जागा, महाबळेश्वरासाठी 1 जागा, म्हणजे एकूण 9 पदे असल्याचे जाहिरातीत तालुकानिहाय तक्त्यात नमूद आहे। विद्यार्थी मित्रांनो, तर आता पाहूया या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे। उमेदवाराकडे किमान कृषी किंवा कृषी संलग्न पदवी असणे आवश्यक आहे। यामध्ये काही पदवी दिलेल्या आहेत, जसे की BSc ॲग्रिकल्चर, BSc हॉर्टिकल्चर, BTech इन ॲग्रिकल्चर, BSc इन फॉरेस्ट्री, BSc इन फिशरीज, बॅचलर ऑफ वेटनरी सायन्स, बॅचलर ऑफ सायन्स इन ॲनिमल हजबेंड्री तसेच बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच BBA। तर विद्यार्थी मित्रांनो, अनुभवाबाबत ती महत्त्वाची अट आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, संबंधित व्यक्ती पदवीधारक असल्यास 1 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे। तसेच IFSC ब्लॉक एंचर सेवादाता स्थानीय स्तरावरील असल्याना प्राधान्य देण्यात येईल। उमेदवाराला कृषी, फलोत्पादन, मत्स्यपालन, पशुपालन अशा क्षेत्रामधील तसेच शेती आणि शेता आधारित उपक्रमाची माहिती असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर चांगले संवाद कौशल्य असणे आणि समुदायाला गोष्टी सोप्या पद्धतीने समजावून सांगण्यात येणे आवश्यक आहे। तसेच शेती आणि शेती आधारित मूल्यवर्धन साखळी उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबत माहिती असणे आवश्यक आहे। विद्यार्थी मित्रांनो, या पदासाठी संगणकीय ज्ञान असणे आवश्यक आहे। तसेच जाहिरातीनुसार संगणकीय सर्टिफिकेट कोर्सेसचे प्रमाणपत्र आवश्यक आहे। विद्यार्थी मित्रांनो, या पदासाठी वयोमर्यादा बघूया। कमाल वय 43 असणे आवश्यक आहे। विद्यार्थी मित्रांनो, हे पद कायमस्वरूपी नसून सेवादाता म्हणून कराराच्या स्वरूपात आहे। सुरुवातीला 11 महिन्यासाठी करार पद्धतीने नियुक्ती करण्यात येईल। कामाचे मूल्यांकन करण्याचा येईल आणि प्रगती समाधानकारक असल्यास पुढील मुदतवाढ मिळू शकते। प्रकल्पाचा कालावधी संपल्यानंतर या पदाकरिता नियुक्ती आपोआपच समाप्त होईल आणि त्यानंतर प्रकल्प किंवा अभियानामार्फत कोणतेही स्वरूपाचे मानधन देय राहणार नाही, असे जाहिरात स्पष्टपणे नमूद केले आहे। विद्यार्थी मित्रांनो, तर आता पाहूया निवड प्रक्रिया कशी असणार आहे। या पदासाठी लेखी परीक्षा आणि तोंडी परीक्षा घेण्यात येणार आहे। लेखी परीक्षेची काठिण्य पातळी डिप्लोमा स्तराची राहील। तसेच लेखी परीक्षेचे गुण एकूण, बुद्धिमत्ता चाचणीचे 5 गुण, गणिताचे 5 गुण, कृषी व कृषी संलग्न विषय 30 गुण, म्हणजेच लेखी परीक्षेसाठी एकूण 40 गुण असतील। यानंतर तोंडी परीक्षा 10 गुणाची असेल। तोंडी परीक्षेमध्ये उमेदवाराचे संवाद कौशल्य, कामाचा अनुभव आणि प्रात्यक्षिक अनुभव या बाबीवर गुणांकन केले जाणार आहे। लेखी आणि तोंडी परीक्षेचे एकूण गुण एकत्र करून सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या उमेदवारांची निवड यादी करण्यात येईल। विद्यार्थी मित्रांनो, अर्ज करण्याची शेवटची तारीख पाहूया। मित्रांनो, ही माहिती विशेष लक्षात ठेवा। पात्र उमेदवारांनी विविध नमुन्यातील अर्ज दिनांक 20 ऑगस्ट 2026 पर्यंत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयात सादर करायचा आहे। त्यामुळे शेवटच्या दिवशी वाट न पाहता शक्य तितक्या लवकर अर्ज करावे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या पदासाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
कागदपत्रे कोणते लागतील ते आपण पाहूया। 10वी प्रमाणपत्र, 12वी प्रमाणपत्र तसेच कृषी पदवी प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, 2 पासपोर्ट साईज फोटो व अनुभव प्रमाणपत्र ही कागदपत्रे जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आली आहे। विद्यार्थी मित्रांनो, या भरतीसाठी वरीलपैकी कोणत्याही एका तालुक्यासाठी अर्ज सादर करायचा आहे जसे जाहिरातीत नमूद आहे। त्यामुळे अर्ज भरताना तालुका योग्य पद्धतीने निवडा। तसेच ही नियुक्ती 11 महिन्याच्या कराराच्या स्वरूपात आहे, त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी जाहिरातीतील सर्व अटी काळजीपूर्वक वाचावे अत्यंत महत्त्वाचे आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती सातारा जिल्ह्यातील IFSC ब्लॉक एंचर पदाच्या भरतीची संपूर्ण माहिती। तुमच्या शैक्षणिक पात्रता या पदासाठी आहे का, तुमच्याकडे आवश्यक अनुभव आहे का हे नक्की तपासा। जर तुम्हाला अशाच प्रकारच्या कृषी भरती, सरकारी नोकरी, नवीन जाहिराती, पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि परीक्षेची माहिती नियमितपणे हवी असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबा। हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना आणि ज्या उमेदवारांना या भरतीची गरज आहे त्यांना नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंट करा। तर पुन्हा भेटूया अशाच नवीन एक जाहिरातीच्या माहितीसह। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो। मित्रांनो, जाहिरात मुलाखतीतील प्रश्नाचे स्वरूप दिलेले नाहीत, परंतु मुलाखतीमध्ये साधारणपणे तुमच्या शिक्षणाबद्दल, अनुभवाबद्दल आणि संबंधित पदासाठी कामाच्या समाजाबद्दल प्रश्न विचारले जाऊ शकतात। हा भाग सामान्य मुलाखतीच्या पद्धतीवर आधारित आहे। जाहिरातीत याबाबत तपशील दिलेला नाही, त्यामुळे स्वतःचा परिचय, शिक्षण आणि अनुभव आत्मविश्वासाने सांगण्याचा सराव करा। विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स सांगतो। मुलाखतीच्या ठिकाणी वेळेआधी पोहोचा। सर्व कागदपत्रे मूळ झेरॉक्ससह व्यवस्थित फाईलमध्ये ठेवा। स्वच्छ आणि नीटनेटके कपडे परिधान करा। प्रश्न समजून घ्या आणि शांतपणे उत्तर द्या। तुमच्या BSc ॲग्रिकल्चर किंवा संबंधित अनुभवाचं स्पष्टपणे सांगा। रिझ्यूममध्ये चुकीची माहिती लिहू नका। विद्यार्थी मित्रांनो, ही भरती करार पद्धती कॉन्ट्रॅक्ट बेसिस आहे। तसेच निवड झालेल्या उमेदवारांना या आधारे कायमस्वरूपी नियुक्तीचा दावा करता येणार नाही, असे जाहिरात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे। याशिवाय मुलाखतीसाठी DA दिला जाणार नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ICAR नागपूर या भरतीची संपूर्ण माहिती पाहिली। कोणते पद आहे, किती पगार आहे, कोण पात्र आहे व कोणती कागदपत्रे लागतील, वॉक इन इंटरव्ह्यू कसा होईल आणि मुलाखतीला जाताना कोणत्या लक्षात ठेवायच्या, हे सर्व आपण सोप्या भाषेत समजून घेतले। जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तुमच्या BSc ॲग्रिकल्चर केलेल्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, कारण कदाचित ही माहिती त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची ठरू शकते। आणि जर तुम्ही अजून ॲग्री मराठी अपडेट चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, कारण कृषी, बँकिंग आणि सरकारी भरतीची सर्वात जलद अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत दररोज पोहोचवत असतो।